घेता नाव कानात कशी बाई खुलती बघता आई। नमस्कार मंडळी, उत्साहात आहात ना? असायलाच हवं. तर नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे आज आहे मराठी राजभाषा दिवस आणि अवघ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. आजच्या दिवसाची सुरुवात जर त्यांच्या दर्शनाने होत असेल तर आणखी काय हवं. मग आता तुम्ही म्हणाल बँगलोरमध्ये कर्नाटकामध्ये महाराजांचं दर्शन सायली तू कसं घेणार. मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की कर्नाटकामधल्या बँगलुरूमध्ये महाराजांचा पुतळा आहे. हो, सँकी टँक जवळ आज मी आली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि म्हणूनच आजच्या दिवसाची सुरुवात माझी खूप खास होणार आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा महाराजांचं दर्शन घ्या आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी. मंडळी, मराठी राजभाषा दिवस म्हणजे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि आजच्या दिवशी त्यांची एक कविता व्हायलाच हवी. यस, मी आता सँकी टँकमध्ये आलेले आहे आणि इथून मी तुम्हाला आज कुसुमाग्रजांची कविता वाचून दाखवणार आहे. सकाळचं वातावरण आहे, मस्त सकाळ झाली आहे, सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट आहे. ह्यावरून मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवते आणि ती कविता आज मी तुमच्यासाठी सादर करते. उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. सोनेरी हे दूत आले, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवरी झोप कशी अजूनही अजूनही. लगबग पाखरेही, लगबग पाखरेही गात गात गोड गाणे. लगबग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही, झोपलेल्या अशा तुम्ही, आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी. बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या चिमुकल्या. बाळाचे मी घेता नाव, बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई. बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई, उडून या दूर जाई भूर 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 भूर. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला झोपेतून जागा करण्यासाठी माझी मम्मी ही कविता म्हणायची आणि मग मी जागे व्हायचे. ही एक गोड आठवण माझी या कवितेमागची आहे.
दर्शन तर झालंय आणि आता वेळ आहे एका मराठमोळ्या डान्सची. हो, जसं की तुम्ही पाहताय सूर्याचे किरण सगळीकडे पसरतायत, तशीच आपली मराठी संस्कृती सगळीकडे पसरू देत. आज आपला मराठी माणूस जगभरात सगळीकडे पाहायला मिळतोय आणि जगभरात सगळीकडेच या मराठी माणसासोबत मराठी संस्कृती सुद्धा नांदू दे हीच इच्छा व्यक्त. तो जसे आपण वेगवेगळे दिवस साजरे करतो तसाच मराठी दिवस सुद्धा अगदी दणक्यात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा करायला हवा असं मला वाटतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रात नसून देखील मी आजचा दिवस खूप छान असा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि यस, मराठी माणसाला मराठी दिवस साजरा करण्यासाठी अर्थात महाराष्ट्राची ओढ असतेच, पण महाराष्ट्रात नसून देखील आपण हा दिवस छान पद्धतीने नक्कीच साजरा करू शकतो हेच मला सांगायचं आहे या व्हिडिओत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.